स्वरूप खानी निष्पृह निवृत्त योगेंद्र मुनी देखी याला येणे. परी म्हणे मैनावती अधर्मा पहाळा अधरभारा मोळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तया ते अशा प्रकारे असा जो योगी तेजस्वी तपस्वी असा मुनी योगेंद्रनाथ जो जालेंद्रनाथ पाहिल्यानंतर त्या मैनावतीला गोपीचंद्राजी जायला कौतुक वाटत आहे. हा बहारा हा गवताचा बहारा जो आहे वर तरंगत आहे, खांद्यावर तर घेतलेला आहे पण आदर आहे, वरती त्याच्या अंतर आहे. आणि असं कसं काय होत असेल? हा तर तेजस्वी तरुण हा योगी दिसत आहे आणि अत्यंत लखलखीत असं रूप त्या जालेंद्रनाथाचं होतं. आणि असं कवी सांगत आहे. मग म्हणे मैनावती दरभाळा मोळीवरती कैसा चाले तरी शक्ती काय असे तया ते. नोहे आधार कर बंधन तेही मिरवती मुक्त मना तरी हा कोणी प्रतापवान मै लागे मित्रला. हा असा तसा तरुण नाही, असा तसा योगी नाही. हा कोणतरी विलक्षण अवतारी पुरुष दिसत आहे. गण किंवा गंधर्व सुरवरवीर यांची किंवा गंधर्व हरिहर किंवा चस्पती उष्णाथोर प्रतापवान हा असे. परी सदृढ आराधुनी भक्ती मिरवी मिरवू नरदेहा सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद वरावे. ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुणी तेही सद्विवेकी सज्ञान प्राणी जगा माझी मिरवतसे. सन्मुखोभी कर संपुटी जोडुनी बोले वागवटी कवन अर्थ उदिला पोटी निवेदावी महारागणी. तर त्या मैनावती राणीनं आपल्या दाशी मैनावती जी आई आहे गोपीचंद राजाची तिनं दास्यासनी बोललेलं आहे. आणि दाशीला बोलवल्यानंतर आणि ती दाशी जी म्हणत आहे काय आज्ञा आहे, तर पुढे कवी सांगत आहेत. एरी म्हणे व गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परी प्राण जीवित परक्षुनी कार्य आपले साधावे. प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहिता परम संकट मिरवेल. म्हणून गोपीद्रोणी वचन कार्य मानुसा सोडीची संधान मग ते वर्णितासा भाग्यपण अंबर ठेंगणे वाटतसे. म्हणून तिने उभवणी तर्जनी खुने दाविले तिज लागुनी कोण येत प्रविष्ट तरणी मोळी तृण वाहुनिया. तव ती खुन परिचारिका पाती जालिंद्र विवेका तो मोळे भार अधर देखा सर्वे सवे चालतसे. ते पाहुण्याची दृष्टी विस्मय करी आपले पटी मने मायो परम दुर्जटी योग सिद्ध असे हा. तर ती म्हणत आहे हस्तसंकेताने सांगितले हा योगी हा जो मनुष्य आहे, हा जो योगी आहे, हा जो तपस्वी आहे, हा कोण आहे असं विचारल्यानंतर ती जी सेविका आहे, ती जी दासी आहे म्हणताय हा एक योगी आहे. रोज गवत आणतो, गायीसनी टाकतो आणि भिक्षा मागतो आणि त्या गहाणीत जाऊन आपला उदरनिर्वाह करतो असं ते सांगत आहे. ते पाहुणे आणि जी दृष्टी विस्मय करी आपले पोटी कनकवर्ण बालार किरणी मही मिरवतसे योग पगणी तरी हा स्वभूर लोकपाणी लोक प्राणी सहसा येत असे जननीये. सत्यलोक भूलोक तपलोक त्याचे गमने शोभती दक स्मरारिकी स्मरजनक महिलागी उतरला तरी माय व ऐकवचन सलील भक्ती आराधून ती चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरे निगावे. जैसे ध्रुवाने अडळपद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दंड दृढबंध मुक्त केले जननी. तन्याय दासदाशी उपनी शाश्वत पुरुषांशी चिरंजीव प्रसाद उपनी देहाशी अचळ महिते वर्तावे. अशी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती मने माय उतरुणी आरती चित्त स्वरूप करावे. तरी एवढा प्राज्ञ ज्ञानी वस्ती सुखू राहतो कोणी स्थानी तितुके गुज्य गोचर करुणी लगबगी येई का. अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुणी ग्राम लोका गोधना ते पाहत असे. तव ती गोधने ग्राम वाटी अपार जात असते उच्च वाटी तृण सोडणे ते ताटी सुपंती तेत गमत असे. तव ती दाशी मागे मागे जात असे लगबगे परी गंध गल्ली कुशळ योगे जाऊन या बचला. तर त्या दाशीला पाठवलं आहे. तो योगी कुठे जात आहे त्याच्यावर निरीक्षण कर. तो कुठं जात आहे, कुठं बसत आहे, कुठं जेवण करीत आहे, कुठं तो झोपत आहे आणि ती जागा बघून ये. कारण आपल्याला त्याच्याकडून अनुग्रह घ्यायचा आहे. कोणीतरी हा महान तपस्वी असला पाहिजे, महान साधू असला पाहिजे, कोणीतरी वैरागी असला पाहिजे आणि अशाकडून आपण अनुग्रह घेऊन ह्या जन्मातून ह्या 84 लक्ष योनीच्या जन्मातून मुक्त होऊ. आणि असं मैनावती
त्या दासीला म्हणतात, दासी त्या जालिंद्रनाथाच्या पाठीमागे जात आहे. जालिंद्रनाथ चाललेले आहेत. पुढं जात जात आहेत. मागे मागे ती दासी येत आहे आणि त्या खांद्यावरील जो गवताचा बहारा आहे, जिथं गायी होत्या त्या गायीसनी तो बहारा टाकत आहे आणि त्यानंतर भिक्षा मागून तो जिथं गंदिगा म्हणजे घाण वास येत आहे, दुर्गंध अशी जी वस्ती आहे, म्हणजे ते स्थान आहे दुर्गंधीयुक्त, अशा स्थानाच्या ठिकाणी तो जाऊन त्या ठिकाणी तो गेलेला असताना त्या दासीनं पाहिलेला आहे. तेथे क्षण एक उभी राहून पाहत त्याची अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षले. मग ती येऊनी वाताकृती पूर्ण सतीशी झाली सांगती. अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे. कुचित जागा सुगंध व्यक्त माये वो असे सर्व एकांत तया स्थानी पिशाच्यवत वस्ती लागी ठिकाण. कुचित जागा अशा ठिकाणी तो राहत आहे. ती जाऊन सांगत आहे मायावतीला, त्या गोपीचंद्राजाच्या आईला, की अशा ठिकाणी तू राहत आहे जिथं घाण वास आहे, अत्यंत घाण जागा आहे, अत्यंत गलिच्छ जागेत तो राहत आहे आणि जिथं सुगंध म्हणजे दुर्गंध सुटलेला आहे, असं एकांत स्थान, जिथं भीती वाटत आहे माणसाला, पिशाच्यवत म्हणजे अशी जागा आहे आणि अशा ठिकाणी त्या स्मशानात तो राहत आहे आणि असं ती सांगत आहे. अशा कुंतीची वाणी मन स्थिर व शुभाननी रहित होता. जन संभाल यामिनी मग जाऊ दर्शना. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्यगामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून तबका षड्रसाने मिरविले. काळी कांबळी गुंतुनी बुंती परिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थाने एकांती लक्षणीया महाराजा. तवती सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्ष मुक्ताच्या ग्रहणात ध्यानी बैसलासे महाराजा. मग त्या उभय सहित युती जाऊनी लोटल्या पदावरती मृगनी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती. सन्मुख जोडून उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लान अपार समर्पिली लाकुली. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिवदताप उभय देशी ते तुदाहिले जीवितवाशी मोक्ष मांदुसा अनुनी जानुनिया. तरी आशिया तपोदरी समय जलदा लक्षण्यांतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विधवावया पातलो. तरी अवतार्याचे पाहुनी मुख त्रिवदतापात सबळ पावक विजवणी चित्तमय ते पीक ब्रह्मकर्णी पिकावे. ऐसे तयाचे वागोत्तर प्रविष्ट होता निशिकर ते निकरून चित्त सागर आनंद लहरी दाटला परिसंकुचित चंद्र आकाशी उद्दिमयित तरी भक्तिपंतिका चक्रवात वस्ताचळी योजावा. ऐसे चित्त योजनी नाता दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सकळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे. पिशाची चेष्टा उद्दामनी ती आव्हानुनी सुदृढ युक्ती मयीचे पाषाण हाती कवळुनिया जुगारी. हशुभवानी करुणी वल्गनाम भंगू पाय चित्त प्रेमा मेघावदार्याच्या दुर्गुणा पाषाण करका अवसांडी. परिती जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजनी चित्त मनी याचे हस्ते मृत्य आल्या मोक्ष वरिनमी. ऐसे योजनी सुदृढ मांडी बैसली ठाव कदा न सांडी. जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न गणुनी. परितो नाथ जालिंद्र व संनिता पाषाण पुर परिती राजा रामा वज्राकार अचळ पाहुणी तोषला. मग हस्ते सांडूनी पाषाण दाढी म्हणे कोण तू सांग गुरटी किमर्ताजी. माझी पृष्टी लाग पाळती केली त्वा. दुर्गंधी गल्ली उंगळीत आहे उगलाची ती मी पिशाचे येत. तरी तुझं पेटला किमर्तार्थ कामा नळे दाटला. ह्या दोघी गेलेल्या आहेत आणि जालिंद्रनाथ क्रोधित झालेले आहेत. क्रोध आलेला आहे, त्यांना राग आलेला आहे, संताप आलेला आहे आणि ते त्यांना या ठिकाणी संतापाच्या भरात नाही ते बोलू लागलेले आहेत. त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करू लागलेले आहेत. परंतु त्या काही आपल्या जागच्या हल्लेल्या नाही. मग असं बघून ह्या ज्या महिला, ह्या ज्या माता भगिनी आलेल्या आहेत, आपण किती जरी काहीही म्हटलं तरी ह्या काही जायलाच तयार नाहीत. यांचं धैर्य पाहून जालिंद्रनाथ विस्मयचकित झालेले आहेत आणि ते त्यांना विचारत आहेत की कोण आहात तुम्ही. आणि असं म्हणल्यानंतर पुढे सांगत आहेत, पाषाण दाढी मग कोण तू सांग गुरटी किमर्त. आजी माझी पृष्टी लाग पाळती दुर्गंध गली उंगळीत आहे उगलाची मी पिशाचित. तरी तुझं